नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरा अँड स्माइल्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे आहे आमचं एंट्री केलेलं आहे केरलामध्ये आणि आमचं गेट हॉटेलचं एंट्रन्स आहे. खूप छान असं हॉटेल आहे. खूप छान ग्रीनरी आहे त्यामध्ये. आणि आम्ही जे हॉटेलमध्ये स्टे केलेलं आहे त्याचं लेक अँड हिल्स असं हॉटेलचं नाव आहे. खूप छान आहे. तिथे सर्विस पण छान आहे आणि तिथे फक्त स्टे आहे, मील नाही आहे, ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आणि आम्ही जे फर्स्ट डेमध्ये तिथे एलिफंट पाहिला आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही हॉटेलमध्ये जेव्हा एंट्री केली तर रूम पुढे दाखवणार आहे मी कशा प्रकारे आम्हाला तो रूम मिळालेला आहे. फर्स्ट फ्लोअरला आमचं जे रूम आहे तर एंट्री केल्यावर बघा फॅमिली आलेलो आहोत आम्ही 4 जण आणि असं 3 बेडचा हा रूम आहे. आणि पाहू शकता तुम्ही खूप छान आहे. पुढे गॅलरी दिलेली आहे. गॅलरीचं व्ह्यू पण छान आहे. पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला. गॅलरीमध्ये बघा असं डायनिंग टेबल आणि 2 चेअर आहे ते रिलॅक्सेशनसाठी. आणि विदाऊट AC रूम आहे. ACची गरज नाही कारण की माउंटेन व्ह्यू आहे आणि नॅचरल तिथे खूप चांगलं वातावरण, थंड वातावरण आहे. पाहू शकता पूर्ण हॉटेलच्या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारची झाडं, मसाल्याचे झाडं लावलेली आहेत. स्पायसेस ट्रीज आहेत. खूप प्रकारचे गुलाबाची झाडं आहेत. स्वरा बघा कशी एन्जॉय करते. तर हे मॉर्निंगचं हे आहे. मॉर्निंगला आम्ही थोडं शूट केलेलं आहे, तो पण या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. हे मॉर्निंग शूट्स आहेत. मॉर्निंगला आम्ही चाललो होतो ब्रेकफास्टकडे. तर हॉटेलच्या ब्रेकफास्टकडे चाललेलो आहे आम्ही. पूर्ण हॉटेल बघा कशा पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. कुठेही कचरा वगैरे नाही आहे. लहान मुलांना पण छोटं गार्डन पण मिनी गार्डन केलेलं आहे. तिथे स्विमिंग पूल आहे पण एवढ्या थंडीमध्ये स्विमिंग पूलला कोणीच जात नाही आहे. एवढी थंडी आहे इकडे. 28 डिग्री टेम्परेचर आहे इथे. त्यामुळे सगळे हॉटेल्स हे विदाऊट AC आहेत. आणि 28 डिग्रीमध्ये स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला कोणीच जाणार नाही. आम्ही पण नव्हतं गेलो. तर इथे बघा कशी ग्रीनरी केलेली आहे पूर्ण हॉटेलमध्ये. नॅचरल खूप सगळ्या फळांची झाडं आहेत. पेरू, पुन्हा फणस आहे. स्वरा बघा किती एन्जॉय करते इकडे. स्वरा सगळी फुलंच काढायचा प्रयत्न करते, सगळ्या प्रकारची फुलं. आणि स्वराच्या मागे स्वराची आजी पळते. हे बघा स्वरा इकडे सगळी फुलं दाखवायला घेऊन चालली आहे मला. हे बघा अशा प्रकारचे पण सेपरेट रूमसुद्धा कॉटेजेस अवेलेबल आहेत. मोस्ट ऑफ फर्निचर बघायला मिळेल ते तुम्हाला इथे लाकडाचं फर्निचर बघायला मिळेल. सगळ्या ठिकाणी मोस्टली लाकडाचं फर्निचर आहे. एक्सपेन्सिव्ह लाकडं, ज्या लाकडांची फिनिशिंग ग्रेनाईट आणि मार्बलसारखी असते अशा प्रकारची लाकडं इकडे अवेलेबल असतात. आणि त्याचे फर्निचरचा बिझनेस इकडे केला जातो. त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारच्या लाकडांचंच फर्निचर बघायला मिळेल. टॉप क्वालिटीचे लाकडं इकडे मिळतात आणि फर्निचरसुद्धा मिळतं. तर हे आम्ही रात्री डिनरला आलेलो आहोत डे 1मध्ये. तर रात्री मुद्दामून आम्ही ह्यांचं सर्विस कशी आहे ते पाहण्यासाठी डिनर हॉटेलमध्ये केला. रूममध्ये ऑर्डर केलं नाही. तर हे बघा असं खूप मेंटेन केलेलं आहे त्यांनी. गार्डन, ग्रीनरी एरिया पाहू शकता. स्वरा खूप एन्जॉय करते इकडे. आणि सगळ्या प्रकारची फुलं आहेत तिकडे. गुलाबपासून सगळ्याच प्रकारची जी आतापर्यंत आपण पाहिली नसणार ती या साईडला अवेलेबल आहे. ओरिजिनल फुलं खूप प्रकारची इकडे अवेलेबल आहेत. खूप चांगल्या प्रकारचं ग्रीनरी वातावरण आहे इकडे. पाहू शकता तुम्ही. रूमला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. स्वरा खूप प्रकारची फुलं तुम्हाला शो करते. तर हे गुलाबाचं फूल आहे.
किती छान आहे. आणि हे आता नावं नाही माहिती आहेत मला, पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तिथे गार्डनला मेंटेनन्स दिलेलं आहे. स्वराने पण खूप एन्जॉय केलेला आहे. तर बघा गार्डन व्ह्यू किती छान आहे. आणि गार्डनमध्ये काही छोटे छोटे झोके पण ॲड केलेले आहेत छोट्या मुलांसाठी, लाकडाचे आहेत ते सुद्धा. स्वरा बघा कशी एन्जॉय करते, पूर्ण ट्रिप ती एन्जॉय करते आमच्याबरोबर आणि तिच्यामुळे आम्हाला पण खूप मजा येते. हे बघा परत हे तोडायला गेली आहे स्वरा, फुलं तोडायला गेली. खूप प्रकारची फुलं ती तोडून आणून मला देते. फ्लावर आणलं पिंक कलर, हे पाहू शकता तुम्ही. परत सगळ्या प्रकारची फुलं तोडून आम्हाला आणून देते. पाहू शकता तुम्ही पुढे. हे बघ ना स्वरा, ये ना इकडे, मी तुला फुल असं कानात घालते. हे बघ मी कसं घातलंय बघ. जाऊन दे, नको घेऊ, असू दे. नाही फुलं कशाला तोडते तू.